एकदा एक मनुष्य खूप दुःखी झाला होता. त्याचं काम गेलं होतं. मित्र दूर झाले होते. मनामध्ये शांतता देखील नव्हती. तो देवाकडे प्रार्थना करीत होता, माझं दुःख कमी कर. एक दिवस त्याच्या गावामध्ये विदूषक आला. गावातले सगळेजण ते विदूषकाचा कार्यक्रम बघायला गेले. परंतु हा स्वतः जो मनुष्य होता, तो म्हणाला, "मला काही यायचं नाही. मला काही हसायला येत नाही. मी काही येणार नाही." पण गावकरी त्याला म्हणाले, "एकदा तर येऊन तर बघ तू. तुला हसायला नाही आलं, पण तिथं बसून नुसतं बघ." पण तो मन मारून गेला आणि मग तिथं कार्यक्रम सुरू झाल्यानंतर विदूषकाने पहिला जोक सांगितला आणि त्याला थोडंसं हसू आलं. तर विदूषकाने दुसरा विनोद ऐकवला आणि त्याला थोडंसं जास्त हसू आलं आणि त्याच्यानंतर कार्यक्रम संपेपर्यंत मग त्या मनुष्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येईपर्यंत तो खदखदून हसत होता. रात्री देवाजवळ तो म्हणाला, "तू माझं दुःख कमी केलंस." तो म्हणाला, "मी नाही कमी केलं. तुझं स्वतःचं जे हसू होतं त्याने केलं." स्वतःचंही थोडं हसणं, रमवणं ही काही पळवाट नाहीये, तर तो उपचार आहे. कारण जेव्हा मन हसतं, तेव्हाच ते पुन्हा जगायला तयार होतं. त्यामुळे नेहमी हसत राहा.